मंत्री आदिती तटकरेंवर भ्रष्टाचाराचा आरोप. बालसंगोपन योजना राबवण्यासाठी मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. 3.5 लाख रुपये घेऊन सेवाभावी संस्थांना मान्यता दिली जात असल्याचा धक्कादायक दावा. अनाथ, निराधार, बेघर बालकांचे संगोपन करत त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेची सेवाभावी संस्थेमार्फत अंमलबजावणी केली जाते. मात्र यासाठी संस्थेला मान्यता देण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्री आदिती तटकरे ह्या मंत्रालयातील देशमुख नावाच्या एका खाजगी व्यक्तीमार्फत संस्थेला मान्यता देण्यासाठी 3.5 लाख रुपये घेत असल्याचा धक्कादायक आरोप ममता NGO विदर्भ फेडरेशनचे सचिव डॉक्टर निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. दुसरीकडे महिला व बालविकास विभाग सांभाळण्यास मंत्री आदिती तटकरे या सक्षम नसल्याने त्यांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया लाभार्थी महिलेकडून व्यक्त केली जात आहे. बाल संगोपन योजनेचा भ्रष्टाचार झालेला आहे. मंत्री आदितीताई तटकरे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. क्रांतीज्योती बाल संगोपन योजना राबविण्यासाठी सेवाभावी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रस्ताव जिल्हा स्तरावरून आयुक्त लेवलवरून मंत्रालयामध्ये पोहोचले. गेल्या 1 वर्षापासून तुम्हाला पुढच्या महिन्यात मान्यता देऊ, आता आचारसंहिता आहे, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मान्यता देऊ, आचारसंहिता आहे. स्थानिक आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री यांच्या पत्रांना सुद्धा वाव न देता फक्त त्यांनी पैशाचाच भाव दिला आहे. हो, तिथे मंत्रालयामध्ये जो देशमुख नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने 3.5 लाख रुपये आम्हाला मागितले होते. तुम्हाला जर मान्यता लागत असेल तर तुम्हाला 3.5 लाख रुपये द्यावे लागतील. हा व्यक्ती कोण आहे? हा देशमुख नावाचा व्यक्ती आहे. त्याची रिसर मी तक्रार पण केलेली आहे. त्याचा नाव नंबर सुद्धा माझ्याकडे आहे. तो त्यांच्या मतदारसंघातला माणूस आहे. कोणाच्या? आदितीताई तटकरेच्या मतदारसंघातला तो व्यक्ती आहे. मंत्रालयाच्या बाहेर तो व्यक्ती राहतो. ह्याला एकमेव जबाबदार तटकरे ताई तुम्ही असाल. मुळात 1 वर्षामध्ये जर माझा मुलगा 10वीला आता असता तर त्याचं शिक्षण मी कसं केले असते आणि जर हे शिक्षण झालं नसतं तर जबाबदार कोण असतं? आणि मुळात मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुमच्याकडे निधी जर कमी असेल तर तुम्ही कोणाला प्राधान्य देता?